संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। शिक्रापूर रस्त्यावर चाकण येथील माणिक चौकातून शिक्रापूर बाजूकडे भरधाव निघालेल्या मद्यधुंद कंटेनर चालकाने गुरुवारी दिनांक 16 ला दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान अक्षरशः हायदोस घातलाय। या कंटेनर चालकाने येथील तळेगाव चौकात एका महिलेसह एका लहान मुलीस जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। तसेच शिक्रापूरकडे जाताना यमदूत बनून आलेल्या या कंटेनरने रस्त्यावरील वाहनांना जोराची ठोस मारल्याने 10 ते 12 वाहनांचे मोठे नुकसान झाले। चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शिक्रापूर रोडवरून शिक्रापूर बाजूकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाने हा अपघात केलाय। अधिक माहिती अशी आहे की गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान कंटेनर चालक अकीब खान राहणारे हरियाणा हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक HR55 AV 2283 येऊन चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे भरधाव जात होता। या दरम्यान खान यांनी येथील तळेगाव चौकात एक महिला व लहान मुलगी यांना धडक मारून अपघात केलाय। त्यानंतर शिक्रापूरकडे जाताना रस्त्यातील 9 ते 10 वाहनांना ठोस मारून वाहनांचे अतोनात नुकसान केले। चाकण पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्याने चाकण पोलीस स्टेशनकडील अधिकारी अंमलदार यांनी शासकीय वाहनाने सदर कंटेनरचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केलाय। बहुळू येथे सदर कंटेनरने एर्टिका या शासकीय वाहनास ठोस मारून पुढे निघून गेला। या अपघातात पोलीस अधिकारी त्वरित बाजूला झाल्याने बालंबाल वाचले, तर दोघे किरकोळ जखमी झाले। त्यानंतर बेभान अवस्थेत असलेला कंटेनर चालक पुढे रस्त्यात दिसेल त्या वाहनांना ठोस मारून अपघात करत जात होता। नागरिक मात्र त्याचा पाठलाग करत होते। शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत वाजेवाडी येथे चाकण पोलीस व शिक्रापूर पोलीस यांच्या मदतीने स्थानिक लोकांनी रस्त्यात डंपर आडवा लावून सदर कंटेनर थांबवलाय। त्या दरम्यान रस्त्यावर जमलेल्या लोकांनी सदर कंटेनरचा चालक अकीब खान राहणारा हरियाणा यास जबर मारहाण करून गंभीर जखमी केले। त्यास शिक्रापूर पोलिसांनी तातडीच्या उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। सदर अपघातात एका महिलेला व एका मुलीला गंभीर दुखापत झालेली आहे। त्याचप्रमाणे सदर कंटेनरने रस्त्याने जाणाऱ्या 9 ते 10 लहान मोठ्या वाहनांना ठोस मारून नुकसान केले। या विचित्र अपघातात मात्र 9 ते 10 जण जखमी झाले। जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीये। जखमींवर चाकण येथील आस्था जय हिंद या दवाखान्यामध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले। चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करते। काय सांगाल माहिती आहे? चाकणमध्ये माणिक चौकाच्या जवळ एका कंटेनरने स्कूटी गाडीला धडक दिली होती। त्याच्यावरती 3 महिला होत्या, त्यापैकी जी 11 वर्षाची मुलगी आहे तिच्या पायावरनं चाक गेला अशी शंका आहे। ती पायाला मेजर इंजुरी आहे। ही माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलीस स्टेशनकडील जे अधिकारी आणि स्टाफ आहे त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण शिक्रापूर रोडवरती जो साधारणतः 25-30 किलोमीटरचं अंतर आहे 5 ते 6 ठिकाणी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान या वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली। त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली। त्यामध्ये आमचे वॉर्डन आहे ते किरकोळ जखमी झाले। बाकी अधिकारी अंमलदारांना कुठल्याही प्रकारची इजा नाही आहे। या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली आहे आणि 5 ते 6 लोक किरकोळ जखमी आहे। जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे, परंतु तिच्या जी आहे ती जीवास कुठल्याही प्रकारचा धोका निश्चित नाही आहे। हे जे वाहन आहे कंटेनर तो पुणे ग्रामीण पोलीस शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ड्रायव्हरला नागरिकांनी काही मारहाण केली, त्याने काही सेवन केलंय का याच्यासाठी आणि त्याला जी मारहाण झाली त्या उपचारकामी आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना भरती केलेलं आहे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।